एक 4 वर्षाच्या मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे, तर त्या निषेधार्थ उद्या जत शहरात जो बंद पुकारणार आहे, तो बंद आम्ही जत शहरातील सर्व नागरिक व तालुक्यातील सर्व नागरिक यांच्या वतीनं बंद पुकारणार आहे। तरी ह्या बंदसाठी ह्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, ह्यासाठी आपण सगळ्या समाजातील स्तरातील सगळ्या लोकांनी या बंदसाठी व या निषेधासाठी उद्याच्याला यावं, असं मी आवाहन तुम्हा सर्व नागरिकांना करत आहे। करजगी येथे झालेली घटना ही निंदनीय आहे। या घटनेचा जत तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि उद्या राज्य शासनाचं या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी शाही मशीद पासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत दुपारी 2 वाजता मूक मोर्चा निघणार आहे। त्या जत बंद करून मूक मोर्चा निघणार आहे। त्यामध्ये जत तालुक्यातील सर्व समाज बांधव त्यामध्ये सहभागी होतील। मुलीवर जो अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ उद्या जत येथे शाही मस्जिद येथे दुपारी 2 वाजता मोर्चा सुरू होणार आहे आणि तिथून जत शहर बंद हे सर्व पक्षीय सर्व संघटना एकत्रित येऊन उद्या जत बंद करणार आहेत। तरी सर्वांनी या जत बंदसाठी उपस्थित राहावे असे आवाहन। गड्डी ज्या मुलीवर करजगी इथे ज्या मुलीवर अत्याचार झाले यासाठी उद्या आम्ही जत शहर मुस्लिम समाजातर्फे बंदचं आवाहन केलेलं आहे आणि तरी सर्व बांधव सर्व पक्षीय सर्व संघटनांनी येऊन आम्हाला पाठिंबा द्यावा ही मत जत शहर मुस्लिम समाजाच्या अध्यक्ष नेत्यांना मी आवाहन करतो आणि उद्या दुपारी 2 वाजता शाही मस्जिदजवळ सर्व बांधव जमा होतील। 2 नंतर मोर्चा निघेल। मोर्चा निघून प्रांत कार्यालयासमोर निवेदन देण्यात येईल। तरी सर्व बांधवांनी त्या मोर्चेत सामील व्हावी ही समाजातर्फे आता एका माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि याचा आम्ही सर्वप्रथम जत तालुक्याच्या वतीनं निषेध करतो। जे करजगती हा प्रकार घडला, 4 वर्षाची लहान मुलगी, जे काय घडलं याचं समर्थन कोणीही तालुक्यातली एक सुज्ञ नागरिक म्हणून कोणी याचे समर्थन करणार नाही। आणि विक्रम ढोणेंनी सांगितल्याप्रमाणे उद्या दुपारी 2 वाजता शहीद मस्जिदपासून प्रांत कार्यालयापासून आपण सगळेजणच त्यामध्ये सगळेच व्यक्ती आले, मग कुठला पक्षपात कुठलं कोण असलाही न समजता एक माणूस म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि उद्या दिवसभर आम्ही जत बंद करून याचा निषेध व्यक्त करतो।